बारवर आपल्याला सर्च करायचे आहे एक्सेल, EXCEL एक्सेल. त्यानंतर एंटर बटन प्रेस करा. आपली एक्सेलची विंडो ओपन होईल. मायक्रोसॉफ्ट एक्सेलची विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे ब्लँक वर्कबुक घ्यायचं आहे. ब्लँक वर्कबुक घेतल्यानंतर इथं आहे वर टायटल बार. टायटल बारच्या खाली आहे टॅब्स, फाइल टॅब, होम टॅब, इन्सर्ट टॅब, लेआउट टॅब, फॉर्म्युलाज टॅब, डाटा टॅब, रिव्ह्यू टॅब, व्ह्यू टॅब, हेल्प टॅब, असे वेगवेगळे टॅब्स आहेत. टॅब्सच्या खाली आहे एक पट्टी दिसते, त्याला म्हणतो आपण रिबन. ह्या रिबनमध्ये वेगवेगळे ग्रुप्स आहेत, जसे की इथं पाहू शकता. होम टॅबच्या अंडर आला तुम्हाला दिसेल क्लिकबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुप, नंबर ग्रुप, स्टाईल ग्रुप, सेल्स ग्रुप, एडिटिंग ग्रुप, ॲनालिसिस, असं प्रत्येक टॅबच्या आतमध्ये वेगवेगळे काय आहेत ग्रुप्स आहेत. ओके, क्लिअर आहे? ठीक आहे. टायटल बारच्या वर आपण जे काही फोल्डरला आपलं नाव देतोय तर ते फोल्डरचं नाव म्हणजेच टायटल ते आपल्याला ह्या टायटल बारवर दिसेल. टायटल बारच्या राईट साईडला आहे कंट्रोल पॅनल, म्हणजे प्रोग्राम क्लोज करणे, रिस्टोर करणे, मिनिमाइज करणे, किंवा इकडं तुम्ही सेव्ह करणे, अंडो करणे, रीडो करणे, असे ऑप्शन तुम्ही इथं क्विक ॲक्सेस बारवर ॲड करू शकता. त्याच्यानंतर एक्सेलमध्ये उभे जे असतात त्याला काय म्हणतो आपण कॉलम्स, आणि आडवे जे असतात त्याला म्हणतो आपण रो. मग असं एक्सेलमध्ये जे कॉलम्स आहेत हे अल्फाबेट्सनी डिनोट केलेले असतात. ABCDEFG असं पूर्ण XFD परत नंबर ऑफ कॉलम आहेत. तसंच एक्सेलमध्ये हॉरिझॉन्टल जे असतात त्याला म्हणतो आपण रो. असं टोटल 10,48,576 इतके नंबर ऑफ रोज आहेत. क्लिअर आहे? तुम्हाला समजा पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचं आहे तर जस्ट तुमचा ॲम्ब्युलन्स मार्क तुमच्या कॉलम नेमवर लिहा. तुमचं पूर्ण कॉलम काय होईल सिलेक्ट होईल. तुम्हाला पूर्ण रो सिलेक्ट करायची, पूर्ण रो तुमची सिलेक्ट होऊन जाईल. तुम्हाला पूर्ण शीट सिलेक्ट करायचे, कॉलम इंडेक्स आणि रो मध्ये तुम्हाला इथे एक ट्रायंगल दिसेल, त्या ट्रायंगलला सिलेक्ट करा. तुमची पूर्ण शीट काय होईल सिलेक्ट होऊन जाईल. क्लिअर आहे? ओके. इंटरसेक्शन ऑफ कॉलम अँड रो मिळून काय तयार होतो सेल तयार होतो. या सेलला पर्टिक्युलर ॲड्रेस आहे, जसं की ह्याचं कॉलम नेम काय आहे D आणि रो नंबर 5, तर याचा सेल ॲड्रेस झाला D5. याचा सेल ॲड्रेस आहे E आणि रो नंबर काय 7, तर याचा सेल ॲड्रेस झाला E7. याचा सांगू शकाल का तुम्ही राईट G4. हा जो काही सेल ॲड्रेस आहे तिथं आपल्याला ह्या ठिकाणी नेम बॉक्समध्ये दिसतो. ओके. त्यानंतर तुम्ही एखाद्या सेलमध्ये काहीही टाईप केला तर तुम्हाला हे या ठिकाणी दिसतं. याला म्हणतो आपण फॉर्म्युला बार. ओके. हा आहे आपला फॉर्म्युला बार. इथे असतं आपला स्टेटस बार. स्टेटस बारवर तुम्ही काय काय काम केलात किंवा किती शीट्स ओपन आहेत वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतात. ठीक आहे. तर आपण फॉन्ट ग्रुप बघणार आहे. ओके. जसं तुमचं माझं आपल्या प्रत्येकाचं अक्षर हे सेम नसतं, तसं या ठिकाणी फॉन्ट हा वेगवेगळा असतो. राईट. तर फॉन्टला आलात तुम्ही, एक मिनटं, पण हा शब्द दुसरीकडे घेऊया.
इकडे वगैरे घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. ओके. आता फॉन्ट, अरे अच्छा, तर या ठिकाणी फॉन्ट, जसं आपलं सर्वांचं अक्षर सेम नसतं तर इथे फॉन्ट देखील वेगळा असतं. तर जसं मी फॉन्ट चेंज करते तुम्ही इथे बघू शकता फॉन्ट काय होतो या ठिकाणी चेंज होते. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलात तर हे होईल. जसे की इथे कॅलिबर आहे, कॅलिबर लाईट आहे, तर असे खूप सारे फॉन्ट्स आहेत. जसं जसं आपण फॉन्ट चेंज करू इथे फॉन्ट चेंज होणार आहे. मग आपल्याला पर्टिक्युलर एखादा फॉन्ट हवा असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट देखील तो फॉन्ट सर्च करू शकता. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे फॉन्ट साईज, म्हणजेच अक्षरांची साईज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या अक्षराची साईज तुम्हाला तुमच्या अक्षरांची साईज चेंज करायची आहे तर तुम्हाला इथे फॉन्ट साईज म्हणून ऑप्शन आहे. त्या ठिकाणी पण तुम्हाला हवी तेवढी तुम्ही काय करू शकता, तुमच्या अक्षराची साईज कमी जास्त करू शकता. क्लिअर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉन्ट साईज जस्ट स्टेप बाय स्टेप इन्क्रीज करायचे तर इथं आपल्याकडे इन्क्रीज फॉन्ट साईज असा ऑप्शन आहे. समजा तुम्हाला जस्ट स्टेप बाय स्टेप तुमची फॉन्ट साईज कमी करायची आहे तर आपल्याकडे या ठिकाणी डिक्रीज फॉन्ट साईज हा ऑप्शन आहे. तुम्हाला तुमचे अक्षर ठळक लिहायचे, जसे की एखादी हेडिंग वगैरे आपण ठळक लिहितो म्हणजेच काय करतो, बोल्ड करतो. तर त्यासाठी तुम्हाला इथे फॉन्टमध्ये ऑप्शन आहे, फॉन्ट ग्रुपमध्ये बोल्ड हा ऑप्शन आहे. त्याला शॉर्टकट की आहे कंट्रोल बी केला तुम्ही त्या वर्डवर घेऊन तर तुमचा फॉन्ट काय होईल,